नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अकॅडमी या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत 7 डिसेंबर 2025 रोजीचे चालू घडामोडीवरील काही महत्त्वाचे एक्झाम ओरिएंटेड प्रश्न. म्हणजेच आपण आजच्या वर्तमानपत्रातील काही प्रश्न एक्झामसाठी महत्त्वाचे असणारे घेऊन आलो आहोत. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर आपण सुरू करूया आजच्या प्रश्नांना. पहिला प्रश्न काय बघा, सध्या मोठ्या ऑपरेशनल संकटात सापडलेली विमान कंपनी कोणती आहे? तुम्ही न्यूज बघत असाल तर तुम्हाला त्याचं उत्तर माहीतच असेल. त्याचं काय आहे? इंडिगो कंपनी मोठ्या संकटात सापडलेली आहे, ऑपरेशनल संकटात सापडलेली आहे. चला दुसरा प्रश्न आपण बघूया. दुसरा, रद्द झालेल्या तिकिटांचा रिफंड पूर्ण करण्यासाठी सरकारने कोणती अंतिम तारीख दिली आहे? काय रिफंड रद्द झालेले तिकीट जे आहे त्याचा रिफंड पूर्ण करा म्हणून सरकारने एक तारीख दिली आहे. ती कुठली आहे? 7 डिसेंबर, म्हणजेच आजची तारीख आहे. चला पुढचा प्रश्न आपण बघूया. तिसरा प्रश्न काय, विमान प्रवाशांच्या मदतीसाठी भारतीय रेल्वेने किती विशेष गाड्या सुरू केल्या? म्हणजे आता विमान प्रवाशांना मदत करण्यासाठी भारतीय रेल्वेने काय केले? विशेष गाड्या सुरू केल्या. किती रेल्वे? 89 रेल्वे गाड्या, एक्स्ट्रा गाड्या, विशेष गाड्या सुरू केलेल्या आहेत. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. रेल्वेच्या एक्झाममध्ये किंवा तुमच्या विमान कंपनी ज्या एक्झाम असतात, ज्या विमानाशी रिलेटेड जे एक्झाम असतात त्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुम्ही हे पॉईंट लक्षात ठेवायचे आहेत. सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये पण तुम्हाला करंटचे जास्त प्रश्न विचारून जातात, त्यामुळे तुम्ही हे लक्षात ठेवायचे. आपण दररोज डेली 5:30 आपला व्हिडिओ अपलोड होतो चालू घडामोडी, म्हणजे न्यूज बेस्ड आपण प्रश्न आणत असतो. ते डेली 15 प्रश्न आणत असतो. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जावा. तुमच्या परीक्षेसाठी परीक्षा दृष्टीने खूप महत्त्वाचे प्रश्न घेऊन येत असतो आपण. बघा पुढचा प्रश्न चौथा काय, भारतातील विमान सेवांचे नियमन करणारी संस्था कोणती आहे? कोणती आहे? ऑप्शन क्रमांक बी, DGCA. DGCA म्हणजेच काय? डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन. काय ह्याचा लॉंग फॉर्म काय? डायरेक्टरेट लिहून घ्यायचं, तुम्ही नोट करून घ्यायचं. ह्याचा लॉंग फॉर्म काय? कुठली संस्था? डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन. चला पुढचा प्रश्न बघूया आपण. बघा, DGCAने इंडिगोच्या CEOला कोणती नोटीस पाठवली? कोणती नोटीस पाठवली? ऑप्शन क्रमांक सी, शो कॉज नोटीस. शो कॉज नोटीस पाठवलेली आहे. कुणाला? CEOला. कोणी पाठवली? इंडिगोच्या CEOला. कोणी? DGCAने, म्हणजेच डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशनने पाठवलेली आहे. आपला 6वा प्रश्न आपण बघूया. क्लॅट 2026 परीक्षा कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? क्लॅट म्हणजेच काय? क्लॅटचं लॉंग फॉर्म काय? कॉन्सोर्टियम ऑफ नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीज. लॉची युनिव्हर्सिटी आहे. कायदा म्हणजे हे कोणत्या क्षेत्राशी? कायदेशी संबंधित आहे. क्लॅट ही 2026 परीक्षा कुठल्या कशा संबंधित आहे? तर कायद्याशी. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. CLAT परीक्षा कोणत्या संस्थेमार्फत घेतली जाते? म्हणजेच क्लॅट ही परीक्षा कोणत्या संस्थेमार्फत घेतली जाते? तर ऑप्शन क्रमांक सी, कॉन्सोर्टियम ऑफ नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीज, NLUS असं त्यांनी त्याचा लॉंग फॉर्म आहे. कॉन्सोर्टियम ऑफ नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीज. 8वा प्रश्न आपण बघूया. सरकारने विमान तिकीट दरांबाबत कोणता निर्णय घेतला आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, दरांवर मर्यादा घातली आहे. सरकारने काय केले? विमानच्या त्या तिकिटांबाबत काय निर्णय घेतलेला आहे? दरांवर मर्यादा घातलेली आहे. चला पुढचा प्रश्न आपण बघूया. सध्या भारताचे नागरी विमान वाहतूक मंत्री कोण आहेत? सांगा. तुम्हाला येत असेल तर कमेंटमध्ये तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. ज्योतिरादित्य सिंधिया. या प्रश्नाचं उत्तर काय आहे? विमान वाहतूक मंत्री कोण आहेत? ज्योतिरादित्य सिंधिया. हे तुम्हाला परीक्षेला एक्झाममध्ये IMP आहे, त्यामुळे हे तुम्ही लक्षात ठेवा. कोण आहे? ज्योतिरादित्य सिंधिया. विमान वाहतूक मंत्री कोण आहेत सध्याचे? नागरी विमान वाहतूक, ज्योतिरादित्य सिंधिया. चला 8वा प्रश्न बघूया. हवाई सेवा संकटामुळे कोणत्या वाहतूक क्षेत्रावर ताण वाढला? कुठल्या? रेल्वे वाहतूकवर ताण वाढलेला आहे. कारण रेल्वेमध्ये 89 गाड्या ह्या स्पेशल त्यासाठी त्यांनी अवेलेबल करून दिलेल्या आहे. हवाई सेवा संकटमुळे कशावर ताण आला आहे? रेल्वे वाहतुकीवर. चला 11वा प्रश्न बघूया. रेल्वे मंत्र्याचे सध्याचे केंद्रीय मंत्री कोण आहेत? रेल्वे मंत्रालयाचे सध्याचे केंद्रीय मंत्री कोण आहेत? मला सांगा. कोण आहेत?
तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे? अश्विनी वैष्णव. कोण आहेत? अश्विनी वैष्णव. चला पुढचा प्रश्न हे लक्षात ठेवायचं, परीक्षे दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे. रेल्वे मंत्रालयाचे सध्याचे केंद्रीय मंत्री कोण आहेत? अश्विनी वैष्णव. चला, अश्विनी वैष्णव. प्रवाशांना रिफंड देण्याची जबाबदारी कोणावर असते? प्रवाशांना रिफंड देण्याची जबाबदारी कोणावर असते? तर संबंधित विमान कंपनीवर त्याची जबाबदारी असते. चला, आपला 13वा प्रश्न. क्लॅट परीक्षा कोणत्या 2 स्तरांसाठी घेतली जाते? काय? क्लॅट परीक्षा कोणत्या 2 स्तरांसाठी घेतली जाते? काय? क्लॅट परीक्षा कोणत्या 2 स्तरांसाठी घेतली जाते? तर UG आणि PG ही घेतली जाते. 14वा प्रश्न बघा. 7 डिसेंबर 2025 पंचांगानुसार कोणती तिथी होती? काय? संकष्टी चतुर्थी आहे आज. बघा, सध्याच्या बातम्यांमध्ये प्रवासी हक्काचा मुद्दा मुख्यतः कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? ग्राहक संरक्षण याच्याशी संबंधित आहे. अशा प्रकारे आज आपण न्यूज बेस्ड म्हणजे जे महत्त्वाचे प्रश्न वाटतात त्याच्यावर आपण आज 15 प्रश्न आणलेले आहेत. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.